नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। शिक्षक, प्राध्यापक, आमचा स्टाफ यामध्ये योगदान देतोय आणि मग याचा योग सांभाळून पृथ्वीराज बाबांनी सांगितलं की आपल्याकडे असलेल्या निवडून आलेल्या या मंडळींचं त्या ठिकाणी सांगली, मिरज, उपाडा येथल्या महापौर, उपमहापौर, गटनेता आणि आटपाडीचे आमचे नगराध्यक्षांचं करावं। मी आपल्या उपमहापौर मखदूमजी, संदीप भावटीजी यांचं मनापासून अभिनंदन करतो। आटपट्टीचे जाधवजी यांचे नगराध्यक्ष म्हणून अभिनंदन करतो। पण माझ्या स्वभावाप्रमाणे मी पाहत होतो की यांनी आश्वासनं काय दिली, कारण मतदार समोर पण आहे आणि मला एका गोष्टीचं समाधान वाटलं की या आश्वासनाच्या पूर्ण यादीमध्ये तुम्ही स्टार्टअप आणि नाविन्यतापूर्ण केंद्र करायचं ठरवलं। आजच्या युवकाला, आजच्या पिढीला, आजच्या नाविन्यतेने, प्रयोगशीलतेने काम करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला त्याच्या अक्कल हुशारीवर, मेहनतीवर, त्याच्या स्किल्सवर, कौशल्यावर त्याचा मार्ग सुधारायचा असेल तर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्टार्टअप नावाची चळवळ सुरू केली। चळवळ म्हणजे आणि मग या चळवळीचं केंद्र आपल्याकडे झालं पाहिजे। या आपल्या निवडणुकीचं आश्वासन तुम्ही पूर्ण कराल, जिथे अडचणी तुम्ही त्या दिशेने तुम्ही काम करा, अशा माझ्या शुभेच्छा। नाट्यगृहाचा सुद्धा विचार आपण केलाय, त्याच्याबद्दल मला खूप समाधान आहे, कारण सांगली, मिरज हा भागच नाट्य संस्कृती, कला संस्कृती, साहित्य संस्कृती, लोककला याचं माहेर आहे आणि मग अशा वेळेला चांगली उत्कृष्ट नाट्यगृह याचा विचार सुद्धा आपण केलाय आणि पूर भागातील नियंत्रणाला करण्यासाठीच्या उपाययोजनांचा उल्लेख केला। जनतेने विश्वास आमच्यावर टाकला, महायुतीवर टाकला। हे महापौर, उपमहापौर, गटनेते यामध्ये 100% खरे उतरतील याबद्दल माझ्या मनात शंका नाही। पण काही अडचण असली तर मदतही करायला आम्ही तयार आहोत आणि चुकला तर कान पकडायलाही आम्हाला या गोष्टींचा उल्लेख मला या ठिकाणी करायचा आहे। आटपाडीसारख्या भागामध्ये पहिल्यांदाच मला वाटतं नगराध्यक्ष आपला झाला, गटनेते पण इथे आहे। तिथल्या नागरिकांच्या समस्यांना आदेश म्हणून आपण काम आणि ते काम करताना कुठे अडचणी आल्या तर आमच्याकडे नक्की या। पण अतिशय महत्त्वाचा, सत्काराचा आणि या वास्तूला भेट देण्याचा कार्यक्रम आपल्या सगळ्यांच्या साक्षीने करता आला, त्याबद्दल मनापासून धन्यवाद। इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। तुमची साथ आमची। यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका।